प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. विधान परिषदेत राहुल लोंढे यांची राज्यपाल नियुक्त वर्णी लागणार. संपूर्ण भारतात केवळ 6 राज्यात विधानसभा आणि विधान परिषद अशी 2 द्विसभागृह आहेत. ज्या राज्यात विधानसभा व विधान परिषद अशी 2 द्विसभागृह आहेत त्यातील विधानसभेला कनिष्ठ तर विधान परिषदेला वरिष्ठ सभागृह म्हणून संबोधल्या जाते. विविध घटकांना विचारवंतांना योग्य ते प्रतिनिधित्व मिळावे म्हणून त्या राज्यातील लोकसंख्यानुसार विधान परिषद अस्तित्वात आणल्या गेली आहे. या 6 विधान परिषदमध्ये एकूण 426 आमदार असून त्यापैकी सुमारे 59 आमदारांची निवड थेट राज्यपाल करत असतात. त्यांना तो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून अधिकार दिला आहे. कला, साहित्य, विज्ञान, सहकारी क्षेत्र आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करू शकतात. तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा यासाठी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची भारतीय घटनेत तरतूद आहे. महाराष्ट्रात सुद्धा विधान परिषद अस्तित्वात असून तिचे 78 सदस्य आहेत. त्यापैकी 12 सदस्यांना अर्थात आमदारांना राज्यपाल नियुक्त करतात. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार असताना त्यांनी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिली. पण राज्यपालांनी त्यांच्या अधिकारांचा वापर करत ती यादी पुन्हा पाठवून दिली होती. त्यावरून त्यावेळी राज्यात फार मोठे वादंग निर्माण झाले होते. हा इतिहास सर्वश्रुत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या शिवसेना, भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने पुन्हा एकदा राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे पाठवण्याची तयारी केली असल्याची माहिती मिळत आहे. या माहितीनुसार आंबेडकरी विचारांचे वाहक असणारे आणि शिवशक्ती भीमशक्तीचा महत्त्वाचा दुवा असणारे शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते माननीय राहुलजी लोंढे यांची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. वास्तविक पाहता विधान परिषदेत वरिष्ठांना संधी देण्याची प्रथा आहे. परंतु राहुल लोंढे हे तर अत्यंत तरुण आहेत. अवघ्या 35 ते 40 ह्या वयोगटातील ते तरुण नेतृत्व आहे. असं असलं तरी वयाच्या तुलनेत ह्या नेत्याकडे प्रचंड असा व्यासंग, अभ्यास, प्रश्नांची जाण आणि स्वपक्षाचा बचाव करण्याची फार मोठी हातोटी ह्या नेत्याकडे असल्याचे अवघ्या महाराष्ट्रानेच नव्हे तर साऱ्या देशानं पाहिलं आहे. उदाहरण द्यायचे झाले तर दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत 2022च्या जून महिन्यात हडकंप झाला, भूकंप झाला, ज्याबद्दल स्वप्नातही कोणी विचार केला नव्हता. असं अभूतपूर्व घडलं होतं. कोणीही विश्वास ठेवणार नाही अशी अविश्वसनीय घटना घडली होती. एकनाथ शिंदे यांच्या रूपानं जोरदार उठाव झाला होता. त्याला उठाव म्हणा किंवा बंड म्हणा, परंतु जे काही झालं होतं ते महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील न भूतो न भविष्यती असंच प्रकरण होतं. या बंडाने, या उठावाने महाराष्ट्राला काय मिळालं हा कळीचा मुद्दा निर्माण झाला. बंडखोर, उठावखोर आमदारांना महाराष्ट्राची सत्ता प्राप्त झाली. पण महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं, महाराष्ट्राला काय मिळालं हा जरी संशोधनाचा विषय असला तरी ह्या बंडाच्या ज्वालातून राहुल लोंढे नावाचे एक अत्यंत अभ्यासू, अमोघ वक्तृत्वाचे आणि निर्भीड बाण्याचे नेतृत्व अगदी तावून सुलाखून निखारून बाहेर आलं आणि महाराष्ट्राला मिळालं. एवढं मात्र खरं आहे. या बंडाने राहुल लोंढे नावाचा युवा नेता महाराष्ट्राला मिळाला. आज राहुल लोंढे हे एकनाथ शिंदे यांचे खासम खास सहकारी आहेत.
खेडच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टरमध्ये आपल्यासोबत केवळ राहुल लोंढे हा आपला विश्वासू सहकारी नेला, यातच सगळं काही आलं. आजच्या घडीला एकनाथ शिंदे यांचे डावा आणि उजवा हात म्हणून राहुल लोंढे दिसून येतात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा खास असणाऱ्या राहुल लोंढे यांना मात्र आपल्या मोठेपणाची घमंड नाही. अतिशय साधं सरळ असं हे नेतृत्व असणारे राहुलजी सर्वसामान्य माणसांमध्ये वावरतात. मुख्यमंत्र्यांचा माणूस म्हणून कुठेही बळेजाव नाही. आजही ते एखाद्या गाडीवर गरमागरम वडापाव खाण्यात धन्यता मानतात. बोलताना अतिशय मार्दव राखून बोलतात आणि विशेष म्हणजे गरीब कार्यकर्त्याला पोटाशी धरून त्याला मायेची ऊब देतात. एकनाथरावांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रातून एकनाथरावांना टीकेचा सामना करावा लागला. सोशल मीडियावर भयंकर ट्रोल व्हावं लागलं. त्यावेळी कोणती भूमिका घ्यावी हे भल्यांना कळत नव्हतं. त्यावेळी राहुल लोंढे एखाद्या शिलेदाराप्रमाणे बाका परिस्थितीला भिडले. केवळ भिडले नाही तर ते आपल्या सुप्रसिद्ध राहुल अस्त्रानं थेट लढले आणि शब्दांची जबरदस्त पखरण करत एकनाथरावांचा बचाव केला. हे अवघ्या भारतानं पाहिलं. राहुलजींची हातोटी पाहूनच राष्ट्रीय चॅनलचे पत्रकार राहुलजींच्या मागं धावले. राष्ट्रीय पातळीवर राहुलजींच्या बाईटला महत्त्व प्राप्त झाले आणि खऱ्या अर्थानं प्रवक्ता कशाला म्हणतात हे संपूर्ण देशाला कळले. असा हा अभ्यासू नेता विधानसभेत असणे, विधान परिषदेत असणे, विधिमंडळात असणे कोणत्याही नेत्यासाठी जमेची बाजू असणार आहे. राहुलजींना विधानसभेत आमदार म्हणून पाठवावे अशी मागणी थेट जनतेतून होत आहे. त्यासाठी काही लोकांनी तर थेट मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना पत्र पाठवून मागणी केली आहे. विधिमंडळात बोलणारा आमदार असावा, जनतेच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरणारा आमदार असावा, व्यवस्थेशी थेट भिडणारा आणि सर्वसामान्य जनतेसाठी विधिमंडळात लढणारा आमदार असावा. म्हणून राहुल लोंढे यांना उमेदवारी मिळावी ह्यासाठी कल्याणमधून सुद्धा जोरदार मागणी करण्यात आलेली आहे. अर्थात कल्याणकरांची ही मागणी वेगळ्या मार्गानं का होईना पण पूर्ण होईल अशीच दाट शक्यता आहे. आमदार म्हणून राहुलजी लोंढे विधिमंडळात आपला प्रचंड असा ठसा उमटवतील यात तीळ मात्र शंका नाही. जनतेच्या मनातील आमदार असणारे राहुल लोंढे आहेत तरी कोण? दिवंगत तुकाराम लोंढे या आंबेडकरी जलसाकाराचे राहुलजी सुपुत्र. तुकाराम बाबांनी बुद्ध भीम गीतांच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील आंबेडकरी मूवमेंट गतिमान करण्याचे काम केले. अशा प्रबोधनकारी कलावंताच्या, स्वाभिमानी कलावंताच्या गरीब घरी जन्म घेतलेल्या राहुलजींनी अथक मेहनतीतून आपलं विश्व निर्माण केलं. सुरुवातीच्या उमेदीच्या काळात त्यांनी पत्रकार म्हणून आपला स्वतंत्र ठसा उमटवला. कलावंत बापाच्या पोटी जन्म घेतल्यामुळे म्हणा राहुलजी हे शब्द प्रभू आहेत. शब्दांवर त्यांची अभूतपूर्व पकड असून जणू काही ते शब्दांना खेळवतात. इतकी अफाट प्रतिभा त्यांच्या ठाई ठासून भरली आहे. प्रचंड व्यासंग अभ्यास असणारा हा अवलिया गरिबीची जाणीव असल्याने आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून गोरगरीब घटकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करीत राहिला. अगदी कुणाची भीडभाड न बाळगता सत्ताधारी असो की विरोधक असो सगळ्यांनाच राहुलजींच्या शब्द बाणांचा सामना करावा लागला. अशा राहुलजींकडे महाराष्ट्राचे लक्ष होतेच. एकनाथ शिंदे सारख्या जबाहिऱ्याने या अनमोल रत्नाला ओळखलं आणि पारखलं. इथूनच राहुलजींचा राजकारणातील यशस्वी प्रवास सुरू झाला आणि बघता बघता राहुलजी एकनाथरावांची सावली कधी बनले हे त्यांनाही समजले नाही. इतका जलद गतीनं हा प्रवास झाला.
हा दैदिप्यमान प्रवास होत असताना त्यांच्या डोईवरलं पित्याचं छत्र हरवलं. त्याच वर्षी 1.5 वर्षात त्यांचा खंबीर पाठीराखा आणि खराखुरा सल्लागार असणारा लाडका भाऊ सूर्यकांत दादांचे सुद्धा अकाली निधन झाल्याने राहुलजींवर दुःखाचा डोंगर कोसळला. अशा ह्या दुःखावर मात करीत आज राहुलजींनी स्वतःचे स्थान निर्माण केलं आहे. सुप्रसिद्ध पत्रकार, भाष्यकार, शिवसेना राज्य प्रवक्ते, युवा सेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य माननीय राहुलजी तुकाराम लोंढे या लढाऊ योद्ध्याला, शब्दांचा जादूगार असणाऱ्या निर्भीड वक्त्याला आमदार करा अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. बघूया एकनाथराव शिंदे यांचे सरकार राहुलजींना विधान परिषदेमध्ये घेते की नाही आणि जनतेची इच्छा पूर्ण होते की नाही. परंतु राहुलजींची जर विधान परिषदेवर नियुक्ती झाली तर मात्र शिवशक्ती आणि भीमशक्तीमधला तो एक मोठा दुवा असणार आहे. प्रिय क्रांतिमित्र हो, भीम पॅन्थर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला